आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मी अंकिता। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अनलॉकला मिळाली गती, व्यवहारांची चलती। योगदिनी साधला लसीकरणाचा अपूर्व योग। बेळगावातील पहिला मेडिकल ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित। दूधसागर धबधबा झाला प्रवाहित। आंबोली धबधब्याचे व्हिडिओ दर्शन ठरले लोकप्रिय। सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मतिमंद मुलाला आधार। खानापुरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा। तहसीलदार गल्ली येथे रस्त्यातून विद्युत प्रवाहामुळे धावपळ। सरकारकडून आर्थिक सहाय्यासाठी भाजप ग्रामीण तर्फे मार्गदर्शन। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातील। मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेला कठोर लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात आलाय। त्यामुळे बाजारपेठेत व्यवहारांची चलती सुरू झाली आहे। दैनंदिन स्वरूपातील कामकाज आता सुरळीत सुरू झाल्याने व्यापारी वर्गाला आणि नागरिकांना दिलासा मिळालाय। प्रशासनाने दिलेल्या अनुमतीनुसार सोमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांचा संचार दैनंदिन स्वरूपात सुरू झाला। कित्येक दिवस बंद राहिलेली दुकाने पुन्हा उघडल्यामुळे व्यापारी वर्ग आता आपले दैनंदिन व्यवहार पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत आहे। बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव या भागातील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत। राज्य सरकारने अनलॉक 2 ची प्रक्रिया जाहीर केली आहे। कार्यालयीन वेळापत्रकानुसार सायंकाळी 5 पर्यंत सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत। मात्र या कालावधीत कोणत्याही प्रकारे गर्दी आणि निष्काळजीपणा करून चालणार नाही, तर आपली जबाबदारी वाढली आहे याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला करून घ्यावी लागणार आहे। लॉकडाऊनच्या मर्यादित वेळेनंतर बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले होते। पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्यास संकट सामोरे येणार आहे याची जाणीव नागरिकांनी ठेवावी आणि नियमांचे कसोशीने पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। योगदिनी साधला लसीकरणाचा अपूर्व योग। शहर आणि परिसरात सोमवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आचरण करण्यात आले। ठिकठिकाणी योगासनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। विविध संस्थांनी योगाभ्यासाचे महत्त्वही सांगितले। मात्र याच दिवशी संपूर्ण देशभरात नागरिकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याचा आगळा योग साधण्यात आला। त्यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी आयोजित लसीकरण उपक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला। योग दिनाच्या निमित्ताने साधण्यात आलेला हा लसीकरणाचा योग अपूर्व असा ठरला। शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी या लसीकरण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विविध शाखा कार्यकर्त्यांनी या शिबिर आयोजनासाठी पुढाकार घेतला होता। संपूर्ण देशभरात नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी घोषित केलेल्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यात आली। मात्र लसीकरणासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे काही ठिकाणी कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे प्रकार देखील घडले आहेत। बेळगावातील पहिला मेडिकल ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित। बेळगावच्या बीम्स आवारात L&T कंपनीने केवळ 25 दिवसात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे। या प्लांटमधून दर मिनिटाला 700 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होत आहे। या प्लांटमधील ऑक्सिजनचा पुरवठा बीम्सला केला जाणार आहे। कंपनीकडून सदर प्लांट बीम्सकडे रीतसर हस्तांतर करण्यात आला आहे। या प्लांटसाठी L&T कंपनीने CSR निधीतून 1,10,00,000 रुपये निधी खर्च केला आहे। ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक सर्व साहित्य टर्की या देशातून आयात करण्यात आले आहे। मे महिन्यात शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता। त्यावेळी आमदार अभय पाटील आणि महापालिका प्रशासनाने L&T कंपनीला CSR निधीतून ऑक्सिजन प्लांट निर्मितीचा प्रस्ताव दिला होता। त्याची कार्यवाही निश्चित वेळेत झाल्याबद्दल आमदार अभय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। 1 महिन्याच्या अगोदर बेळगावमध्ये ऑक्सिजनची समस्या निर्माण होत होती ते लक्षात घेऊन
L&T कंपनीला मी रिक्वेस्ट केलं होतं की बेळगावमध्ये एक ऑक्सिजन प्रोडक्शन प्लांट आपण आपल्या कंपनीतर्फे तुम्ही इथं आम्हाला उपलब्ध करून द्यावा CSR फंडमध्ये. तेव्हा त्यांनी त्याला मान्यता देऊन ह्या कामाला सुरुवात करतो म्हणून सांगितले होते. 1 मिनिटाला 700 लिटर ऑक्सिजनचा जो काम आहे या कामाला आजपासून म्हणजे प्रोडक्शनला आजपासून सुरुवात झालेली आहे. दूधसागर धबधबा झाला प्रवाहित. सह्याद्रीच्या डोंगरातून वाहणाऱ्या दूधसागर धबधब्याने आता रौद्ररूप धारण केले आहे. पावसाला सुरुवात होताच रौद्ररूप धारण केले असून सदर धबधब्याचा मोह पर्यटकांना खेचून घेत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी असली तरी अनेक पर्यटक रेल्वेतून दूधसागर धबधब्याचा आनंद घेत छायाचित्रे घेत आहेत. बऱ्याच जणांना मोह न आवरल्याने दूधसागर स्थानकावर उतरून धबधब्याजवळ जात आहेत. धबधबा कर्नाटकातील जोयडा दिगी या गावातून उगम पावून कुवेशी येथून डोंगराळ भागातून ओसंडताना दिसतो. कर्नाटक गोवा सीमेलगतचा हा धबधबा कॅसरलॉक स्थानकापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याचे फेसाळलेले पांढरे शुभ्र रूप पाहताना मन प्रफुल्लित होते. सदर धबधबा पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येतात. मात्र यावर्षी निर्बंधांमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास अनुमती नाही. आंबोली धबधब्याचे व्हिडिओ दर्शन ठरले लोकप्रिय. बेळगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी उत्तम पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय असलेल्या आंबोली धबधब्याचे सौंदर्य आता बहरू लागले आहे. सध्या पर्यटकांना येथे जाण्याची संधी नसल्यामुळे उपलब्ध व्हिडिओच्या माध्यमातून या सौंदर्याचा आनंद घेतला जात आहे. त्यामुळे आता आंबोली धबधब्याच्या दर्शनासाठी व्हिडिओचा पर्याय लोकप्रिय ठरू लागला आहे. सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झालाय. तळ कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आहे. आंबोलीचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण असून आंबोलीत आल्हाददायक वातावरण आहे. मात्र पर्यटनास बंदी असल्याने पर्यटकांना अनुभव घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला यावर्षीही फटका बसला आहे. पर्यटन बंद असल्याने व्यवसाय ठप्प झाले आहेत. 1 जुलैपासून आंबोलीचं वर्षा पर्यटन सुरू करण्याची पर्यटन व्यावसायिकांनी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मतिमंद मुलाला आधार. जुना पीबी रोड येथे गेल्या काही दिवसांपासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईपमध्ये राहत होता. ही माहिती हेल्प फॉर नीडी ऑटो ॲम्ब्युलन्सचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अचानक त्या मुलाने तेथून पळ काढत चक्क तो लेंडी नाल्यात उतरून पाईपमध्ये जाऊन बसला. गौतम कांबळे हे धाडसाने नाल्यात उतरले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर शेवटी त्याला पाईपमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले सुरेंद्र अनगोळकर, अनिल अष्टेकर यांनी त्याला खायला देऊन पाण्याची आणि कपड्यांची सुविधा केली. श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते निलेश पाटील, भरत नागरोळी, राजेंद्र बैलूर, मुकेश राजपुरोहित, सौरभ कुंदप उपस्थित होते. त्यानंतर त्या मुलांची खासबाग येथे महानगरपालिका निराधार आश्रय केंद्र येथे त्याची राहण्याची व्यवस्था केली. गेल्या 2 तासापासून आमचे ऑटो ॲम्ब्युलन्सचे हेड गौतम कांबळे हेल्प फॉर नीडीचे, त्याच्याबरोबर जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव यांच्या अथक परिश्रमांनी या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू केला होता. त्याच वेळेला श्रीराम सेना हिंदुस्थानचे भरत नागरोळी, त्याचबरोबर निलेश पाटील, मुकेश राजपुरोहित हे सर्वजण आम्ही या मार्गावरून जात असताना ही घटना पाहून आम्ही इथं थांबलो व या मुलगा जो पाईपमध्ये पडणारे लेंडी नाल्याच्या पाईपमध्ये होता ते पाहून त्याला काढण्यासाठी सर्वांनी मिळून आम्ही प्रयत्न करून 2 तासाच्या प्रयत्नानंतर आज त्या मुलाला आम्ही काढून इथं आश्रममध्ये त्यांची व्यवस्था करून देण्यासाठी घेऊन आलो आहोत. खानापुरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा. खानापूर येथील मांगिरीश हॉलमध्ये सोमवार दिनांक 21 जून रोजी पतंजली योग संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी योगासनाचे महत्त्व सांगितले. कोरोनाच्या महामारीत योगासने हा रामबाण उपाय आहे. नियमित योगासने केली तर आरोग्य चांगले राहते, मन ताजेतवाने होते, असे प्रमोद कोचेरी म्हणाले. किरण येळूरकर यावेळी म्हणाले की नियमित योग साधना केल्यास सर्व प्रकारच्या व्याधी नष्ट होतात. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. तहसीलदार गल्ली येथे रस्त्यातून विद्युत प्रवाहामुळे धावपळ.
तहसीलदार गल्ली येथे रस्त्याखालील विद्युत वाहिन्यांमधून विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली। मात्र हा प्रकार वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला। रेल्वे ओव्हरब्रिज खालून गेलेल्या भूमिगत वीज वाहिनीतून अचानक धूर येऊ लागला। यामुळे रस्त्याच्या परिसरात विद्युत प्रवाह प्रवाहित होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वाहतूक थांबवून हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली। त्यानंतर या परिसराचा वीज पुरवठा बंद करण्यात आला। कपिलेश्वर उड्डाणपुलाखालील तहसीलदार गल्ली कॉर्नर येथे भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत। या वीज वाहिन्यांवरच रस्ता करण्यात आला आहे। रविवारी दुपारी रस्त्यामधून अचानक धूर आणि आगीच्या ठिणग्या उडण्यास सुरुवात झाली। नागरिकांना धूर येत असल्याचे लक्षात आले। धूर येत असलेल्या बाजूला विजेचा सौम्य धक्का बसत होता। यामुळे परिसरात असणाऱ्या हेस्कॉम कर्मचाऱ्याला बोलावून माहिती दिली। त्यांनी फीडर पिलर बॉक्समधून वीज पुरवठा बंद केला। भूमिगत वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सरकारकडून आर्थिक सहाय्यासाठी भाजप ग्रामीणतर्फे मार्गदर्शन। कोरोनाच्या महामारीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून मदत देण्यात येणार आहे। बीपीएल रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील जर एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 1 लाख देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या सरकारने ही मदत जाहीर केली आहे। गोरगरीब गरजूंना सदर मदत उपलब्ध करून देण्यासाठी भाजप ग्रामीण विभागातर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे। यासाठी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण मंडळ कार्यालय विजयनगर हिंडलगा येथे संपर्क साधण्याचे आवाहन भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले आहे। अलीकडच्या काळामध्ये कोरोनामुळे देशामध्ये संपूर्ण जगामध्ये समाजाची अतिशय हानी झालेली आहे। आम्हाला सर्वांचं नशीब आहे मोदीजी सारख्या पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत, तसेच येडियुरप्पाजी सारखे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत। यांच्या प्रयत्नामुळे बरीचशी परिस्थिती आटोक्यात आली आहे। वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जनतेला सहाय्य कसं होईल असे प्रयत्न दोघांच्याकडून सुरू आहेत। पण भगिनींनो, गेल्या महिना दीड महिन्यामध्ये कर्नाटकामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत। तर त्यांच्या कुटुंबियावर जे संकट कोसळलेलं आहे त्यांना सहाय्य मिळावं, त्यांचं दुःख हलकं तर होणार नाही पण कमीत कमी एक आधार तरी मिळावा, याच्यासाठी आपल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सन्माननीय येडियुरप्पाजी यांनी एक योजना आणलेली आहे। अलीकडच्या काळात दुसऱ्या लाटेमध्ये ज्यांनी आपला प्राण गमावलेला आहे, जे गरीब कुटुंब आहे, त्यांचं बीपीएल कार्ड आहे, अशा कुटुंबातील व्यक्तींना जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी 1 लाख रुपयाचं धनसहाय्य त्यांनी देत आहे। या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत।
जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी रविवारी सकाळी कृष्णा नदी काठावरील कल्लोळ, मांजरी, कागवाड, कुडशी गावांना भेट दिली। गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नद्यांची पातळी स्थिरावली आहे। चिकोडी उपविभागात वाहणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत आज दिवसभरात 1 फुटाने वाढ झाली असून चिकोडी उपविभागात उद्भवणारी पूर परिस्थिती टळली आहे। पुढील काळात राज्य प्रशासनाने महाराष्ट्र राज्याशी सतत संपर्क साधून आणि महाराष्ट्रातील जलाशयातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सातत्याने संपर्क करून समन्वय समितीच्या सूचनेनुसार उद्भवणारी पूर परिस्थिती हाताळण्यात येईल। सध्या कृष्णा नदीवरील हिप्परगी जलाशयातून सुमारे 1,30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे। त्यामुळे चिकोडी विभागात वाहणाऱ्या नदी तीरावर कुठल्याही खेड्यामध्ये पूर परिस्थिती नाही अशी माहिती पूर परिस्थिती पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कंगराळीचे जावई निलेश धामणेकर बनले फ्लाइंग ऑफिसर। अस्टे या गावचे सुपुत्र आणि कंगराळी खुर्द गावचे जावई मराठमोळे निलेश धामणेकर यांची भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर या पदावर निवड झाली आहे। 2020 मधील बॅचमध्ये कर्नाटकातून निवड झालेले ते एकमेव अधिकारी असून 2 दिवसांपूर्वी ते खडतर परीक्षण पूर्ण करून रुजू झाले असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रम करून त्यांनी हे यश मिळविले आहे। निलेश यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून अस्टे या छोट्या गावी झाले असून घरची परिस्थिती अतिशय बेताची होती। त्यामुळे 12वी पर्यंत शिक्षण घेताना आई वडिलांना शेती कामात मदत करत गरजेनुसार गुरे राखणे, गवंडी कामात कुली, फरशी फिटिंग अशी कामे करून घर खर्चाला मदत करत शिक्षणाचा खर्च स्वतःच उचलत शिक्षण घेतले। 10वी नंतर आर्मी आणि वायुदलात नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते। 2007 मध्ये त्यांना यश येऊन भारतीय वायुदलात प्रथम एअरमन म्हणून निवड झाली। त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांनी यश संपादन केले आहे। ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे आवाहन। बेळगाव परिसरातील ऑटो रिक्षा चालकांना त्यांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी आता दिनांक 31 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी। तसेच आपल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीने हे आवाहन प्रसिद्धीस देण्यात आले आहे। त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अनलॉक 2 अंतर्गत नियम निश्चित केले आहेत, त्यांचे पालन करून रिक्षा चालकांनी आपले व्यवसाय चालवावेत असेही कळविण्यात आले आहे। संघटनेच्या वतीने समन्वयक अब्दुल मेस्त्री दुबईवाले यांनी हे आवाहन केले आहे। मराठी विद्यानिकेतन शाळेत जागतिक योग दिन साजरा। येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांनी शिक्षकांकडून अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका हे योग प्रकार करून घेतले। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक RV मोरे तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक GV सावंत आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता। शाळेचे सहशिक्षक धीरजसिंह राजपूत यांनी आभार मानले। आपल्याला जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश हवाच। योगा केल्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी आणि चांगले राहते। निरोगी आरोग्यामुळे आपण आनंदी राहू शकतो। योगामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव असतो। योगामुळे शरीर लवचिक बनते, रागावर नियंत्रण मिळविता येते, एकाग्रता साधता येते असे योग दिनाचे महत्त्व मराठी विद्यानिकेतन शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांनी सांगितले। पतंजली योग समिती बेळगाव तर्फे 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा। पतंजली योग समिती बेळगाव तर्फे पाटीलदार भवन, शास्त्रीनगर, बेळगाव येथे 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला। कोरोना महामारीच्या संकटातून सर्व जगाची सुटका व्हावी तसेच सगळ्यांना आरोग्य प्राप्त व्हावे या हेतूने यानिमित्त पहाटे 5 ते 6 या वेळेत होम हवन करण्यात आले। मगनभाई पटेल, बाबूभाई पटेल, किरण मनोळकर, पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी यावेळी हजर होते। श्री ज्योतिबा भादवणकर यांनी होमचे मार्गदर्शन केले। यानंतर 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे संचालन करण्यात आले। मध्य रेल्वेच्या हॉकीपटूंचा चौकार, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला संघात निवड। टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई व्हिजनच्या 4 खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघातील 16 सदस्यांच्या संघात मध्य रेल्वेच्या 4 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे। विशेष म्हणजे
16 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील 13 खेळाडू रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. राफेल नदालची विम्बल्डन ऑलिम्पिकमधून माघार. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डन, ग्रँड स्लॅम टेनिस आणि टोकियो ऑलिम्पिक या स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. शारीरिक थकवा जाणवत असल्याने आपण या स्पर्धांमधून माघार घेत असल्याचे नदालने जाहीर केले. विम्बल्डन टेनिस स्पर्धा सुरू होण्याच्या 11 दिवस आधी राफेल नदालने हा माघारीचा निर्णय घेतला आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे. राफेल नदालला फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून पराभूत व्हावे लागले. 4 तासाहून अधिक वेळ रंगलेल्या या लढतीत नदालची चांगलीच दमछाक झालेली दिसली. जोकोविचने 3-6, 6-3, 7-6, 6-2 अशी बाजी मारत फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती. महिला कुस्तीपटूंची जंगलात ऑलिम्पिकची तयारी. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळातून भारताला पदकांची आशा आहे त्यात कुस्तीचाही समावेश आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 4 महिला मल्ल कौशल्यपणाला लावणार आहेत. या कुस्तीपटू सध्या पोलंडची राजधानी वार्सोपासून 100 किलोमीटर दूर जंगलात सराव करीत आहेत. चोहोबाजूने घनदाट जंगलात भारतीय कुस्तीपटू 27 जूनपर्यंत सराव करणार आहेत. भारताच्या महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जंगलातील सराव संपल्यानंतर महिला कुस्तीपटू एस्टोनियाला रवाना होतील. तेथे 10 जुलैपर्यंत आमचे प्रशिक्षण शिबिर होईल. मागील ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 3 कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी साक्षी मलिकने कांस्य पदकाची कमाई करीत इतिहास घडवला. यावेळी पदकांची संख्या वाढेल असेही ते म्हणाले. शकीरीची कर्तबगारी. वेल्स विरुद्ध बरोबरी पत्करणाऱ्या स्वित्झर्लंडला दुसऱ्या लढतीत इटलीने धूळ चारली. युरोचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या 2 सामन्यात अनुक्रमे इटली आणि स्वित्झर्लंड या संघांनी विजय मिळविला. मात्र स्वित्झर्लंडचे भवितव्य अद्यापही अंधारात असून वेल्सने पराभवानंतरही सरस गोल फरकाच्या बळावर बाद फेरीतील स्थान सुनिश्चित केले. बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या स्वित्झर्लंड विरुद्ध टर्की यांच्यातील लढतीत झेरदान शर्कीची कमाल पाहायला मिळाली. शकीरीने केलेल्या 2 गोलला हॅरिसच्या एका गोलची साथ लाभल्याने स्वित्झर्लंडने टर्कीवर 3-1 असे वर्चस्व गाजवले. टर्कीकडून इरफान कॅव्हेसिनने एकमेव गोल केला. टर्की 3ही लढतींमध्ये पराभूत झाल्याने त्यांचे आवाहन संपुष्टात आले आहे. आऊबाई मारुती कुंभार यांचे निधन. सिंगिनकोप तालुका खानापूर गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती आऊबाई मारुती कुंभार वय 72 यांचे रविवार दिनांक 20 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य परशुराम कुंभार यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी होणार आहे. ताराराणी हायस्कूलचे शिक्षक S.N. पाटील यांचे निधन. निडगल तालुका खानापूर गावचे सुपुत्र आणि ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक S.N. पाटील वय 51 यांचे रविवार दिनांक 20 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.